नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जातिवंत महाराष्ट्र या आमच्या विशेष मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, त्याबरोबरच अण्णाभाऊ साठे आणि संतश्रेष्ठापैकी एक असलेल्या सावतामाळी यांचा पण आहे. आणि त्याची एक स्वतःची अशी प्रतिमा होती महाराष्ट्र राज्य म्हणून, की हे प्रगतशील पुरोगामी विचार करणारं राज्य आहे. पण अलीकडे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आंदोलनाच्या निमित्तानं, त्याला दिलेल्या प्रति आंदोलनाच्या आव्हानाच्या निमित्तानं महाराष्ट्राची एक वेगळी ओळख झालेली आहे. आणि ती ओळख जात ह्या घटकाच्या अनुषंगाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा घटक अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कोणी काहीही म्हणो. आणि म्हणून आमची ही विशिष्ट मालिका आहे की ज्याच्यामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता जात घटक अधिक प्रभावी आहे हे समजून घेण्याचा, समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. सो पुण्यात ॲडव्होकेट मंगेश ससाणेंचं तुमचं स्वागत आहे. ससाणे वकील साहेबांनी महाराष्ट्रातल्या माळी समाजाची प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आहे अशी आकडेवारी गोळा केलेली आहे. पण स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून सुद्धा सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, आणि महात्मा फुले तर स्वतःच कॉन्ट्रॅक्टर होते, ते निवडणुकीलाही उभे होते. तर हा जागृत समाज आहे. तसं म्हणलं तर माळी समाज हा पहिल्यापासून कष्ट करणारा आणि आहे त्या परिस्थितीमध्ये मग मळे फुलवून फुलांची शेती करून किंवा मग जे देवस्थानं तत्कालीन होती त्याला हार असतील किंवा फुले असतील हे सगळं करून आता माळी समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या जाती आहेत. मग फुलमाळी, जिरेमाळी, हळदेमाळी, सावतामाळी, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जे देवाची सेवा करायची. त्यानंतर लिंगायत माळी, पंचकळशी, चौकळशी, अशा माळी समाजाच्या विविध जाती. किती पोट जाती माळी समाज? जवळजवळ 15 ते 20 पोट जाती माळी समाजाच्या आहेत. आणि माळी समाज हा फक्त महाराष्ट्रात नसून हा राजस्थानामध्ये मौर्य, शाक्य, कुशवा, सैनी, भारतातल्या विविध राज्यामध्ये माळी समाज आहे. आता आपण जर महाराष्ट्राचं घेतलं तर माळी समाजाला पहिल्यापासून तो वारसा आहे की प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध किंवा अन्यायाच्या विरुद्ध उठाव करायचा, पेटून उठायचं. महात्मा फुलेंनी त्यावेळेस जी पाखंड होतं, जी गुलामगिरी होती, जी जाती व्यवस्था. किती निवडणुका लढवल्या महात्मा फुलेंनी एक निवडणूक लढवली होती, पहिल्यांदा ते पडले. नंतर परत पुणे महानगरपालिकामध्येच महात्मा फुले मेयर होते. बरं, हो. मग त्या मला ज्ञात इतिहास आहे पण थोडं क्युरियस. त्यामुळं महात्मा फुलेंच्या पासून आम्हाला प्रतिनिधित्व करण्याचा, महात्मा फुलेंनी त्याच्यामधून फक्त याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं नाही, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेंनी चालू केली. त्यानंतर मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. आज आपण बघतो कात्रजचा पूल, बन गार्डनचा बंधारा महात्मा फुलेंच्या कंपनीने बांधलेला आहे. त्यानंतर महात्मा फुलेंनी विविध क्षेत्रात काम केले, कामगारांच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. महात्मा फुलेंनी विधवा केश वपन जे होतं त्याच्या विरोधात काम केलेलं आहे. महात्मा फुलेंचा जो दत्तक पुत्र यशवंत, तो एक ब्राह्मण विधवेचा मुलगा महात्मा फुलेंनी दत्तक केला. म्हणजे सोशल रिफॉर्म काय, हे सोशल रिफॉर्म महात्मा फुलेंनी चालू केले. अशा महात्मा फुलेंचा वारसा हा माळी समाजाला आहे. पण मग आता महात्मा फुले टू, आता महाराष्ट्राचं नवं राजकीय नेतृत्व, म्हणजे अलीकडे महाराष्ट्र स्थापन, छगन भुजबळ आहेत, जयकुमार गोरे आहेत, आणि आज आपल्यात हयात नसलेले राजीव सातव आहेत, रुपाली चाकणकर आहेत, अमोल कोल्हे आहेत, देवयानी फरांदे आहेत. असे बरेच याच्यामध्ये. हे फक्त राजकीय नेतृत्व नसलं, प्रशासकीय सेवेमध्ये पण आमचे महेश झगडे साहेब आहेत, शंकरराव सातव आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माळी समाज प्रतिनिधित्व. आता माळी समाजाचे किती आमदार आहेत महाराष्ट्रात? आता सध्या 6 आमदार आहेत. कोण कोण? जयकुमार गोरे, भुजबळ साहेब, त्यानंतर अतुल सावे साहेब, मंत्री, देवयानी फरांदे, आता प्रज्ञाताई सातव, आता विधान परिषदेचे झालेले योगेश टिळेकर, मनीषाताई चौधरी, असे 5 ते 6 आमदार आता आहेत. आणि ज्याची संख्या मला असं दिसतंय की त्यातले बहुसंख्य आमदार हे भारतीय जनता पार्टीचे. बहुसंख्य आमदार आता असतील, म्हणजे हे 2 आता वाढले असतील, जयकुमार गोरे असतील किंवा मनीषाताई चौधरी असतील. तसं म्हणलं तर माळी समाजाचं जे राजकीय प्रतिनिधित्व आहे, कारण की गावगाड्यामध्ये कष्ट करणारा हा समाज की असेल त्या, म्हणजे कोणत्याही गावात गेलं तर सगळ्यात चांगली शेती, सगळ्यात स्वच्छ शेती माळी समाजाची. तो शेतीच्या माध्यमातून तो सदन झाला. आणि महात्मा फुले सावित्रीबाईंचा जो वारसा होता त्या वारसाने शिक्षणाचं महत्त्व कळलं. आणि मग शिक्षणाची जी दारं उघडली गेली आणि त्या
शिक्षणाच्या माध्यमातून अनेक मग सरकारी नोकऱ्या असतील, IAS IPS असतील, अशा ठिकाणी माळी समाजांनी नशीब आजमावलं आणि आज चांगलं प्रतिनिधित्व करून विविध क्षेत्रामध्ये माळी समाज हा पुढे गेलेला आहे. बरं, जिल्हा परिषदा, आता महापालिका याच्यात किती रिप्रेझेंटेशन होतं? किती महापौर झाले माळी समाजाचे? माळी समाजाचे आता पुण्यामध्ये जवळजवळ आमच्या चंचलताई कोदरे झाल्या, वैशालीताई बनकर झाल्या, आमचे बाळासाहेब शिवरकर झाले, त्यानंतर ढोले पाटील. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये मग पुणे महानगरपालिका असेल तुमच्या, त्यानंतर मग दौंड असेल, तुमचं सासवड असेल, हे जे त्यानंतर नाशिक असेल, तुमचं अकलूज म्हणजे नगर जिल्हा असेल, नगर जिल्ह्यामध्ये पण अनेक ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि मग तुमचं काय म्हणणं आहे, 2004 नंतर काय बदललं? नाही, झालं असं की प्रस्थापित समाजाविरुद्ध राजकीय प्रतिनिधित्व, कारण की मराठा समाजाच्या विरुद्ध आतापर्यंत महाराष्ट्राचं चित्र असं होतं गेल्या 100 वर्षापासून की राजकीय सत्ता किंवा जे आपण म्हणतो की गावगाडा किंवा सत्ता जे आहे ते फक्त मराठा समाज. पण ज्या स्वातंत्र्यानंतर किंवा 92-93 सालानंतर जे राजकीय आरक्षण मिळालं 73व्या 74व्या घटना दुरुस्तीनंतर, मग त्या गावगाड्यामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, तिथं जिल्हा परिषदा असतील, तिथं माळी समाज नशीब आजमावायला लागला, प्रतिनिधित्व करायला लागला. हे कुठं तरी आणि त्याच्यामधून राजकीय नेतृत्व उदयास आलं. पण हे कुठंतरी होतंय नाही होतंय, कारण की महाराष्ट्रामध्ये फक्त जे राजकीय प्रतिनिधित्व करण्यामध्ये मराठा समाजाच्या विरुद्ध किंवा बरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहणारे 2 ते 3 समाज, एक माळी समाज, एक धनगर समाज आणि वंजारी समाज. पण धनगर समाजाची मी आकडेवारी बघितली, तौलनिक अभ्यास केला तर माळी समाजाचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन हे अधिक आहे. हा, नक्कीच ना, हे अधिक आहे. पण आपण जर विधानसभेमध्ये बघितलं, आपण जर लोकसभेमध्ये बघितलं, तर मग तुम्हाला दिसून येईल की तिथं हे प्रतिनिधित्व झालं असतं. पण कुठंतरी असं दिसायला लागलं की हा समाज आर्थिकदृष्ट्या सधन आहे, हा समाज शिकलेला आहे, याला अधिक हक्काधिकारासाठी तो भांडतोय. आणि मग त्यानंतर मग तो जो 2004चा JR आला आणि त्या कुणबी दाखल्यांनी माळी समाजाचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन, मग ते पंचायत राज पासून असेल किंवा विधानसभा लोकसभा, पंचायत राज म्हणजे तिथं खरी आपलं म्हणतो पहिली पायरी असती ग्रामपंचायतीची, पंचायत समितीची, आणि तिथून पुढे मग ते प्रतिनिधित्व कायद्याच्या सभागृहामध्ये होतं. तिथलीच प्रगती आमची खुंटवायचं काम ह्या कुणबी दाखल्यांनी केलं 2004 नंतर. काय झालं त्याचे राजकीय परिणाम? त्याचे राजकीय परिणाम तेच झाले, ओबीसीच्या प्रत्येक जागेवर कुणबी दाखल्यांनी मराठा समाजाचा तिथला प्रस्थापित नेता आला, पाटील आला, देशमुख आला, आणि मग माळी समाजाला ओबीसी मधनं हद्दपार केलं. मग कुठंतरी शहरामध्ये म्हणजे पुणे असेल, नगर असेल, नाशिक असेल, तिथं फायनान्शियली आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा मग कुठेतरी ओपन मधनं एखादा आता दिसतोय आपल्याला. पण जर ते ओबीसीचं रिझर्वेशन असतं, हे कुणबी दाखले नसते, तर 100% आज माळी समाजाने महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व मिळवले. एखादं उदाहरण मला सांगतो की 2004च्या आधी ह्या मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, बाय द वे पंचायत राज व्यवस्था ही राजीव गांधींनी आणली. आपल्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा त्याला मान्यता देण्याचं काम श्री शरद पवार यांनी केलं, तर ऑल क्रेडिट गोज टू हिम. पण 2004च्या JR नंतर असा एखादा मतदारसंघ आहे की जिथे हळूहळू रिप्रेझेंटेशन कमी होतं? आता आमच्या हडपसर मतदारसंघ जर पाहिला तर तिथं आमचे बाळासाहेब शिवरकर हे 3 टर्म आमदार होते. अल्टरनेट व्हायचं, कारण की तिथं माळी समाजाची लोकसंख्या जवळजवळ 80,000 आहे हडपसरमध्ये, आणि बाकी मग ओबीसी, धनगर, वंजारी, वडारी, कैकाडी, वैदू अशी ओबीसीची लोकसंख्या 60 ते 70% आहे. पण तिथं झालं असं की हे दाखले आल्यामुळं जे नगरसेवक म्हणजे महानगरपालिकेला उभं राहायचे ह्या दाखल्याने, आत्ताचे विद्यमान जे आमदार चेतन तुपे आहेत ते याच्या आधी ते आता विद्यमान तिथले नगरसेवक होते, आणि ते कुणबी दाखल्याने नगरसेवक झालेले आहेत. ते मराठाच होता, ते स्वतः मराठा आहे, पाटील. अच्छा, म्हणजे त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलं, आपल्या नगरसेवक त्यांचेच जास्त निवडून आले. मग तुमची जी एक स्टेप असती, पहिल्यांदा नगरसेवक होणं, त्यानंतर मग तुमचं कुठेतरी महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व मिळणं किंवा मग नगराध्यक्ष होणं, आणि त्यानंतर मग तुम्हाला राजकीय दृष्ट्या तुम्हाला सक्षम समजून मग तुम्हाला विधानसभेचं लोकसभेचं तिकीट दिलं जातं. आमच्या ज्या पहिल्या पायरी जी चढायची तिथंच आमचे पाय छाटले. आता एक तुम्हाला आणखीन एक उदाहरण मला समजून द्या तुम्ही. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, जातीपातीवरती किमान माध्यमांनी तरी चर्चा करू नये हे कालपर्यंत एक गृहीतक होतं. आम्ही पण ते मान्य केलं होतं, सगळ्याच माध्यमांनी मान्य केलं होतं.
आता परिस्थिती बदलली आहे. ती बदललेली परिस्थिती अशी दाखवते आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जात हा फॅक्टर खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळं कुणाची इच्छा असो किंवा नसो, प्रत्येक जात घटक महाराष्ट्रात काय कमाल करतो आहे. कारण आता माझी पण धारणा थोडीशी बदलत चालली आहे की ज्या पद्धतीनं त्यांचा किती अभ्यास आहे बघा, किंवा काल प्राध्यापक हाकेंनी जी धनगर समाजाची मांडणी केली, असं दिसतं आहे की पॉलिटिकली विशिष्ट समाज जो जागृत व्हायला हवा होता, जसं वकील साहेब म्हणतात, तसं त्याचं तेवढं पॉलिटिकल अफिलिएशन झालं की नाही. कारण या सगळ्या आकडेवारीतून दिसतंय की एक विशिष्ट मतदारसंघामध्ये विशिष्ट ओबीसी समाजातले जात घटक हे प्रभावी आहेत. तुम्ही दुसरं काही उदाहरण देणार होतं? आता हे जे महाराष्ट्रामध्ये आता जे डॉमिनन्स आपण एक पाहतोय की आरक्षणाच्या याच्यावरनं, आरक्षण वेगळं आहे. जर मराठा समाजामधील गरिबांना आरक्षण पाहिजे, जे जरांगे म्हणतात की गरीबाच्या लेकरांना, जिथं गरीब शब्द येतो तिथं इकॉनॉमिकल विकर सेक्शन येतो, आणि त्या इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी 10% आरक्षण केंद्राने दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालंय आणि सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलेलं आहे. आणि चंद्रकांत पाटलांनी, जे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते, त्यांनी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे की ह्या 10% 8.5% लाभ मराठा समाजाने घेतले. तो फार वेगळा आणि स्वतंत्र चर्चेचा विषय, त्याच्यात जायला नको. आपले आत्ताची आकडेवारी महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण विभागनिहाय बघायचं ठरवलं तर किती मतदारसंघामध्ये माळी समाज हा डॉमिनंट आहे? जवळजवळ 60 मतदारसंघामध्ये डॉमिनंट आहे. मी तुम्हाला काही वाचून दाखवतो. त्यांनी सगळी आकडेवारी अगदी व्यवस्थित लिहून आणली. मी तुम्हाला आकडेवारी आणलेली आहे. आता आपण जर पुणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधले पुणे जिल्हा घेतला तर त्याच्यामध्ये हडपसर, पुरंदर, खेड, आळंदी. हडपसरमध्ये आमदार होते, पुरंदरमध्ये जवळजवळ 15 ते 20% माळी समाज आहे. खेड, आळंदीमध्ये आमचे सुरेश गोरे आमदार होते, पण ह्याच सगळ्या डॉमिनन्सनी तिथे गेलं. त्यानंतर भोसरी मतदारसंघ, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, दौंड, इंदापूरमध्ये तर निर्णायक नाही, निर्णायकपेक्षा निवडून येण्याच्या इतपत आमचा लोकसंख्या आहे. पण धनगर समाजाचं तिथं प्राबल्य अशी आजपर्यंतची धारणा होती. धनगर आणि माळी बरोबरीने आहेत. त्यानंतर बारामती, नगरमध्ये आपण गेलं तर नगर शहर, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, राहाता, श्रीरामपूरला माळी समाजातील जयवंत सासरे आमदार होते. नाशिकमध्ये गेलं तर आपल्याला माहितीच असेल, येवला, नांदगाव, नाशिक पूर्व, मालेगाव, इथं वसंत गीते होते, आता देवयानी फरंदे आहेत. म्हणजे तुमचा जालना, म्हणजे मराठवाड्याचा बघितला तर जालनामध्ये परतूर, मंठा, जालना शहरामध्ये पण जवळजवळ प्रत्येक मतदारसंघात ह्या 2-3 30 ते 40,000 लोकसंख्या माळी समाजाची. सोलापूरमध्ये सांगोला, तिथं धनगर समाजाचं वर्चस्व आहे, पण त्याच्या खालोखाल माळी समाज निर्णायक याच्यामध्ये. माळशिरस जर आपण घेतला तर माळशिरस मध्ये जवळजवळ निवडून येण्याच्या कॅपॅसिटी एवढा माळी समाज आहे. पण तिथे तर मोहिते पाटील विरुद्ध जानकर अशी सगळी लढाई असते, धनगर विरुद्ध मराठा. शेवटी काय झालंय, एक डोक्यात एक बसवलेलं आहे की ही जी काही घराणी आहेत, मोहिते पाटील असतील, विखे पाटील असतील, ही घराण्यांनी तिथं प्रतिनिधित्व करायचं. आणि झालंय असं की माळी समाज हा आकडेवारी येऊ आपण त्याच्यापर्यंत. सातारा तुम्ही जर घेतला तर सातारामध्ये फलटण, सोलापूर, सांगोला म्हणजे याच्यामध्ये प्राबल्य. पंढरपूरमध्ये पण आहे. त्यानंतर सातारामध्ये घेतला आपण तर फलटण, खटाव, मान, वाईमध्ये नगराध्यक्ष झालेले आहेत. खंडाळा तालुक्यामध्ये माळी समाज भरपूर आहे, गावाच्या गाव आहेत. तर तुम्ही बीडमध्ये गेलं तर बीडमध्ये आष्टी आणि बीड शहरामध्ये भीमराव धोंडे माळी समाजाचे आमदार होते. परळीमध्ये वंजारी समाजानंतर निर्णायक मतदान माळी समाजाचं आहे असं परळीमध्ये. तुमचं सांगलीमध्ये गेलं, सांगली आणि कोल्हापूरमध्ये माळी समाज लिंगायत माळी म्हणून आहेत. जे आपण कर्नाटकच्या म्हणजे बिदर, भालकी, जो बेळगाव जो आहे तिथं जो माळी समाज आहे तो लिंगायत माळी आहेत. ते पॉलिटिकली एवढे जरी नसले तरी पण निर्णायक मतदान आहे सांगली शहरामध्ये. तुमचा मुंबईमध्ये आमचे मनीषाताई चौधरी आहेत. मुंबईमध्ये जे काही अलिबाग म्हणजे रायगड जिल्हा आपण जो पकडतो तिथं चौकशी, पंचकळशी माळी समाजाची खूप मोठी लोकसंख्या आहे. आणि निर्णायक मतदान फक्त होतंय असं की प्रस्थापितांना, फक्त मुंबईमध्ये थोडंसं मराठा समाज नसला तरी आगरी समाजाला माळी समाज हा मतदान करतो. तुमचं विदर्भ जर बघितलं तर हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोलीमध्ये आमचे राजीव सातव मुख्यमंत्री पदाचा फेस होते आणि ते समाजाचं खूप मोठं नुकसान आहे त्यांच्या त्या अकाली जाणे. त्यानंतर तुम्ही मराठवाड्यामध्ये आणखीन बघितलं तर औरंगाबाद,
कन्नड, पैठण, वैजापूर, फुलंब्री, हम्म. अक्कलकोटला सिद्धराम म्हेत्रे हे आमदार होते. हे मतदारसंघामध्ये पण निर्णायक आमची लोकसंख्या माळी समाजाची आहे, जे बऱ्याच लोकांना माहित नाही. मराठवाड्यामध्ये आणखीन धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये 2 नाही 3 नंबरचा समाज हा माळी समाज आहे. आणि विदर्भामध्ये जर आपण जर पाहिलं तर म्हणजे जिथं कोणाला वाटत नसेल की तिथं आदिवासी बहुल एरिया आहे, पण तुम्हाला सांगतो चंद्रपूरमधील बल्लारपूर हा मतदारसंघ किती बल्लारपूरमध्ये जवळजवळ 20 ते 25 हजार लोकसंख्या आहे. चंद्रपूर विधानसभा, शिमूर विधानसभा, चंद्रपूरमधील राजुरा विधानसभा, वरोरा भद्रावती विधानसभा, त्यानंतर आपण गोंदियाकडे येऊ. गोंदिया विधानसभा, भंडारामधील साकोली, नागपूर शहरामध्ये कटोल हा मतदारसंघ, वर्ध्यामध्ये आर्वी मतदारसंघ, वर्ध्यामध्ये देवळी मतदारसंघ, वर्ध्यामध्ये हिंगणघाट, वाशिममध्ये कारंजा. ओके, आता मला जे लक्षात आलं तुमच्या सांगण्यावरून, सह्याद्रीचा जो डोंगर रांगा आहे त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जास्त डॉमिनन्स आहे. कारण की जिथं सह्याद्रीच्या आजूबाजूला जिथं पाण्याचा प्रदेश आहे, जिथं शेती पिकते, त्या ठिकाणी हे सगळं माळी समाजाचं प्राबल्य आहे. फक्त आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल की आर्थिकदृष्ट्या जरी थोडासा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरा सक्षम असला, म्हणजे नाशिक असेल किंवा हा पुण्याचा रिजन असेल, तर बाकी ठिकाणी झालंय काय, आपण आता अकलूजचं सांगितलं, ह्या म्हणजे प्रस्थापित मराठा समाजाचे साखर कारखाने आहेत, सूत गिरणे आहेत, दूध संघ आहेत, पतपेढे आहेत, याच्यानंतर तुमच्या जिल्हा बँकामध्ये वर्चस्व आहे. मग याच्यामध्ये काय झालंय, समाजातील काही जण मग तिथं कारकून म्हणून नोकरीला आहेत, काही जण शिपाई म्हणून नोकरीला आहेत, काही जण वेगवेगळ्या याच्यावर आहेत. मग तिथं ज्या वेळेस त्या समाजातला समजा एका घरातला कोणतरी उभा राहायला जातो ना, मग त्या बाकीच्याला बोलून घेतलं जातं, म्हणलं जातं. तुम्हाला काउंटर प्रश्न विचारतो बघा, जिथे कुठलंही आजूबाजूच्या राज्यातलं पण हे राजकारण बघितलं, कर्नाटकमध्ये वक्कलिंग आणि लिंगायत डॉमिनंट आहेत, ते रूल करतील. म्हणजे मराठा समाज इथे संख्येनं अधिक आहे, तर तो पॉलिटिकली सेन्सिटिव्ह असणं आणि त्यांचा राजकारणात डॉमिनन्स असणं याच्यात काही वावगं नाहीये. गुजरातमध्ये पटेल तशीच अवस्था आहे, मध्य प्रदेशमध्ये तुम्ही जाल तर तिथे ओबीसीचं बाहुल्य दिसतं, छत्तीसगडमध्ये आदिवासी अधिक आहेत, तशीच परिस्थिती आहे. त्यामुळं कुठल्याही विशिष्ट अशा समाजाच्या विरोधातली ही चर्चा नाहीये. आपण फक्त एवढंच समजून घेत आहोत की महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघामध्ये किती लोक जात घटक हे प्रभावी आहेत. आता कोणी हे बघणारे असं म्हणतील की वकील साहेब सांगताना मराठा समाजाचं सांगतात, भुजबळ सारखे एवढे मोठे नेते होते ना, आहेत आजही. मग तेच झालंय ना, माझं सांगण्याचं हेच असं आहे की हा समाज प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण जे 93-94 सालापासून पंचायत राजमध्ये ज्यावेळेस राजकीय आरक्षणाद्वारे ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यामध्ये तो उभा राहायला लागला, निवडून यायला लागला, आणि मग कुठंतरी नगराध्यक्ष पद, कुठंतरी महापौर पद घ्यायला लागला, त्यानंतर मग कुठंतरी जो या समाजाचा राजकीय आधारस्तंभ आहे, मग त्या भुजबळ साहेबांना टार्गेट करायचं चालू झालं. आज भुजबळ साहेब का बरं मुख्यमंत्री नाही झाले, का उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला? भ्रष्टाचाराचे आरोप भुजबळ सोडून किती नेत्यांवर झाले, किती जणांना जेलमध्ये टाकलं. कुठंतरी एक राजकीय तुमचा जो आधारस्तंभ आहे त्याला खच्ची करायचं. पण त्यांनी भ्रष्टाचार केला असं ईडी म्हणते. नाही, ईडीचा आता ती केस चालू आहे, त्यांनी क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे महाराष्ट्र सदनच्या याच्यामध्ये. मग त्यामुळं कुठंतरी तुम्हाला असं म्हणाले भारतीय जनता पार्टीने जी कारवाई केली त्यांच्यावरती, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री त्यावेळेला एकच होते, देवेंद्र फडणवीस, हे राजकीय कारणामुळे केलं. हा, नक्कीच असं समजू शकतो आपण. मग त्याच वेळेस त्यांच्या व्यतिरिक्त मग मुख्यमंत्र्यांवर अटक केली का? भुजबळ साहेब तर उपमुख्यमंत्री होते. तुम्ही ह्या अँगलनी बघता की भुजबळ हे बाकीच्या कोणत्या समाजाचे नेते, त्यावेळेस इतर कोणत्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते? आता काय केलं जातं की आता फक्त आरोप करायचे आणि मग तुम्ही आमच्या सरकारमध्ये सामील व्हा. आपण बरेच, मी कुणाचं नाव मला घ्यायचं नाहीये, ते सत्तेत असतील, साहेबांबरोबर असतील, पण अशा नेत्यांना सरळ तुम्हाला क्लीन चिट दिली जाते, तुम्हाला गंगेसारखं पवित्र करून सत्तेत घेतला असं मग आपण समजून. ठीक आहे, मग अगदी मुलाखतीच्या शेवटच्या 2-3 प्रश्नाकडे आपण येतोय. आत्ता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माळी समाज हा कन्सॉलिडेट होऊन काही वेगळा विचार करेल असं? नक्कीच. आमच्या जी काय बरीच मंडळी आहेत त्यांनी पक्षविरहित, जसं इतर समाजांनी केलेले पक्षविरहित एक माळी मिशन म्हणून एक चालू केलेले, एक टार्गेट ठेवलेले 4 खासदार आणि 40 आमदार. ठेवलं कारण की आता तुम्हाला आताची एक घटना सांगतो
पुरंदर तालुक्यामध्ये एक दौंडज म्हणून एक गाव आहे. तिथं ओबीसीचं आरक्षण होतं आणि ओबीसी सरपंच भुजबळ म्हणून होत्या. आता ह्या सगळ्या जे आता सामाजिक जे ध्रुवीकरण झालंय किंवा जी परिस्थिती खराब झाली त्याच्यामध्ये सवर्ण समाजाने किंवा मराठा समाजातील बाकीच्या सदस्यांनी त्या सरपंचांवर अविश्वास ठराव आणला आणि त्यांचं पद घालवलं आणि आता परत निवडणूक लावून कुणबी दाखल्याद्वारे दुसरं कोणतरी एकाला हे करायचं चाललंय. मग जर हे प्रत्येकाला आम्ही आतापर्यंत तुमचं नेतृत्व मान्य केलं, तुम्हीच आमचे आमदार, तुम्हीच खासदार, तुम्हीच मंत्री, तुम्हीच झेडपी अध्यक्ष, आम्हाला कुठेतरी सदस्य करा, आम्हाला साखर कारखान्यात एखादी दुसरी जागा द्या, आम्हाला जिल्हा बँकेमध्ये एखादं दुसरं सदस्यपद द्या, आम्ही कधी चेअरमनशिप मागितली नाही. पण जर आम्हाला आता तुम्ही लाथडत असताल, आमचं जे नेतृत्व आहे भुजबळ साहेब असतील, त्यांना तुम्ही म्हणत असाल की तुमचं राजकीय कारकीर्द संपवतो, तर नक्कीच हा माळी समाज आता काय करणार? तुम्ही 40 मतदारसंघामध्ये जाणार? हो, 40 मतदारसंघामध्ये जाणार. तिथं जर आम्हाला प्रतिनिधित्व दिलं नाही, कारण की आमचं आकडेवारी प्रत्येक पक्षासमोर असते. आजकाल प्रत्येक पक्ष स्टॅटिस्टिक्स शिवाय चालत नाही. बरोबर. मग जर समजा आकडेवारी, समजा आमचा हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे, तुमचा दौंड आहे, अशा याच्यामध्ये जर आम्हाला डावलून प्रस्थापित तिथला मराठा समाजाचा किंवा आणखीन कुठल्या प्रस्थापित एखाद्या नेत्याला, का तर तो प्रस्थापित आहे, तो फक्त पैसे खर्च करू शकतो आणि तो आधीपासून साहेबांच्या जवळचा आहे, आधीपासून याच्या जवळचा आहे, असं दिलं तर 100% आम्ही तिथं आमची वेगवेगळी भूमिका घेऊ आणि प्रचार करणार. हो, 100% करणार. का नाही करणार? आज काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? एक जण उठतो आरक्षणाच्या मुद्द्यावरनं, तो डायरेक्ट समाजाचं वर्चस्व, समाज निवडून आला पाहिजे, आम्ही आता निवडणुका घेणार, आम्ही ह्यांना पाडणार, नावं घेऊन पाडायची भाषा करतात. मग आम्ही का नाही करावं? या नोटवरती थांबूया. बघा, ही मालिका किती महत्त्वाची आहे हे आता प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल. एज्युकेटेड असलेले, वकील असलेले, स्वतः कायद्याचा नीट अभ्यास असलेले, तेवढीच राजकीय समज असलेले ॲडव्होकेट मंगेश ससाणे जे महाराष्ट्राला सांगतायत ना, की त्यांच्या समाजाची प्रातिनिधिक आपण म्हणू की ती प्रतिक्रिया आहे. पण जर एवढी राजकीय जागृती ह्या समाजामध्ये अशा पद्धतीनं येत असेल तर त्याचे पडसाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चित पडणार आहेत आणि सर्व पक्षाला त्याचे पॉलिटिकल भोगावेच लागणार आहेत. एवढं महत्त्व या जातीवंत महाराष्ट्र या आमच्या मालिकेचं आहे. तरीसुद्धा तुमच्या जर काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करा. आमचा प्रयत्न एवढाच आहे की महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं हे तुमच्याबरोबर आम्ही पण समजून घ्यायचं. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. थँक्यू. धन्यवाद.